नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. खटाव तालुका मिरज येथे अवघ्या 6 महिन्यामध्ये 10 युवकांनी आर्मी व पोलीस भरतीमध्ये मारली बाजी. तर मेजर शंकर शिंगाडे यांचा सर्व भरती होणाऱ्या युवकांना मदतीचा हात. खटाव तालुका मिरज हे गाव विकास कामामुळे चर्चेत आहे. या गावामध्ये लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे हे विकास कामामुळे कायम चर्चेत असतात. तर यामध्ये वयोश्री योजनेच्या माध्यमातून पेन्शन योजना, आरोग्य सुविधा, घरकुल योजना, दिव्यांगांना पेन्शन अशी कामे केली आहेत. लोकांच्या मनामध्ये त्यांचे स्थान निर्माण झालं आहे. तर या गावामध्ये अवघ्या 6 महिन्यात 10 युवक पोलीस व आर्मी मध्ये भरती झाली आहेत. त्यामुळे खटाव, जानराववाडी, संतोषवाडी, लिंगनूर व परिसरातून त्या सर्व युवकांचे अभिनंदन होत आहे. तर या सर्व भरती झालेल्या युवकांना व भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व युवकांना खटाव गावचे सुपुत्र मेजर शंकर शिंगाडे यांनी वनरक्षक, SSG/GD व आर्मी भरतीसाठी लागणारी सर्व पुस्तके व अभ्यास करण्यासाठी मोफत खोलीची व्यवस्था केली आहे. तर बोलताना मेजर शिंगाडे म्हणाले, माझ्या मायभूमीसाठी व भरती करणाऱ्या सर्व युवकांसाठी मी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे. तर गोरगरीब कुटुंबातील व गावामधील प्रत्येक घरातील युवक युवती ही आर्मी व पोलीसमध्ये भरती झाली पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. तर गावामध्ये भरती झालेले युवक पुढील प्रमाणे: राकेश सुरेश जत्ते, SRPF पुणे; सुशांत संभाजी लोहार, इंडियन आर्मी; अभिजित पिराप्पा नाईक, BSF पोलीस; रवी गुरुबसू परीट, इंडियन आर्मी; प्रवीण नाईक, महाराष्ट्र पोलीस. तर यामध्ये मुलींनीही बाजी मारली आहे. यामध्ये साक्षी भैराप्पा वनन्नावर, मुंबई लोहमार्ग पोलीस; इंदिरा अण्णाप्पा पाटील, मुंबई शहर पोलीस. तर या सर्व तरुण तरुणींचं पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे. तर या सर्वांना मेजर शंकर शिंगाडे व लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.